नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या शेतीमध्ये आणि आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर बघा, आता रात्री भरपूर वारं सुटलं होतं बघा. आणि तुमच्याकडं वारं सुटलं होतं का ते पण सांगा. आमच्याकडे 4 थेंब आले होते. तर तुमच्याकडे पाऊस पडला का ते पण सांगा. आणि पावसानं नुकसान झालं बरं का. जिकडं पाऊस पडला तिकडं गारा पण पडल्यात. आपल्या इकडं तसं काही नाही झालं तेवढं. पण मित्रांनो बघा, हे आपले हे सगळे लाईन ही पडल्यात बघा. हे आपण ककडी लावली ह्याच्यामध्ये ते वरी जाण्यामुळे ठेवलेल्या लाईनी सगळ्या. तर हे सगळ्या लाईनी पडल्यात मित्रांनो. त्याच्यामुळं आता हे नीट करावं लागणार आहे आपल्याला. आणि तसं तुम्हाला सांगायचं झालं तर बघा, आता ही ककडीची येलं पण खाली पडली बघा. ह्याच्यावर थोडी थोडी लागली होती वरी पण. म्हणजे ह्याला धरलं होतं ओली ओली वरी. हे बघू शकता, हे असं ह्या आरा सुटलेले आहेत. तर मित्रांनो, आता ह्याला ककडी पण लागले आता कुठं आणि आपला थोडाफार खर्च निघेल. तर मित्रांनो बघा, आता ही लाईन कशी पडली बघा, तिरपट कशी झाली. आता ही अशी सरळ करून आपल्याला अशी बांधावं लागणार आहे. तर ह्याला एक माणूस येऊ द्यावं लागेल, तेव्हा आपल्याला नीट करता येईल. तर मित्रांनो बघा, आता ह्याला आपल्याला ककडी पण लागली बरं का. आणि बरेच जागेवरती फुलं पण लागलेली आहेत. तर तेवढं काही साधलेलं नाही बरं का ककडी, कारण थोडं तणनाशकचा परिणाम झाला ह्याच्यावर. बघा हे की कसं पडलं आहे सगळं. आता ह्याला नीट करायला आमचे अर्धा दिवस जाईल. बरोबर ती पलकडली काकरी होती ती मी एकट्यानं केली नीट बरं का आतापर्यंत. पण ही काही व्हायची नाही, आता लांबची पडली ही. तर मित्रांनो, तुमच्याकडं पाऊस होता का ते पण सांगा बरं का. आणि तुम्हाला तिकडल्या लाईनला जाऊन दाखवत होता, तिकडल्या थोडे फुलं पण लागलेत आणि ककडी पण लागली आहे बघा. आता मित्रांनो, हे झाड बघा केवढंच आहे बरं का. आणि बघा आता ह्याला तुम्हाला मी दाखवतो, आता ह्याला काकड्या लागलेल्या. हे झाड नाही ना म्हणलं तर एक इथं बरंच आहे बरं का झाड. तर बघा आता ह्याला काकड्या किती लागल्यात बरं का. हा का इथं एक, हे दिसतंय ना तुम्हाला. हा का इथं एक, हा का इथं एक, ह्या फुलाच्या मागं ककडी बघा. हो का, आणि हो का इथं एक, आणि अजून ह्या बघा दिसतील तुम्हाला ही बारीक. आणि हा का इथं पण लागणार आहे आता. तर तुम्हाला अजून इकडे येलं दाखवतो. म्हणजे सगळे येलं काही सारखे नाहीत बरं का. हे अशी खराब पण येलं आहेत नदीमध्ये. आणि हा काही फुलं बघा एवढीशा याला ह्या किती फुलं लागलीत. पण कसं आहे, थोडं तणनाशकनं थोडं आपलं नुकसान झालं तेव्हा तिथं पण लागलेत ककड्या. आणि बघा इथं ह्याला पण बघा कशी फुलं लागलेत. तर जमली असती का तर ककडी खूप सारी निघाली असती बघा. आणि तरी पण खर्च निघेल वाटते बघा. हे असं झालं. आणि मित्रांनो, पाऊस जर आला असता का तर जास्त नुकसान झालं असतं बरं का. कारण आता गहू पण काढाय आलेली आहेत सगळ्याची. आणि गारपिटी जर झाली तर गहू सगळे खाली पडून जातात. मग ते काढता येत नाही तर काहीच नाही. तर आज गेलेत मशीना, नाही बघू येते का नाही. नंतर तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ टाकेन जर आलीच तर. आणि सद्यस्थितीला आणि मित्रांनो बघू शकता इकडं आपली वांगे. आता ही काल आपण वांग्याचा व्हिडिओ टाकलेला. आणि आज आपल्याला वांगे अजून भिजवायचे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा तिथवरच वांगे मस्त आहेत. त्या चिकट सापड्यापर्यंत तिथवरच बघा, तिथपर्यंत. आणि ते इथून आलं का एकदम भारी, तिथून खाली चांगले नाहीत. आणि हे बघू शकता आता वांगे आणि वांग्याची क्वालिटी कशी बघा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.